नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। मी सध्या भूम शहरातील गोलाई चौकात आहे। आपण पाहतोय की आज धाराशिव येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य अशी जनजागृती रॅली आणि त्या ठिकाणी ते त्या रॅलीला संबोधित देखील करणार आहेत। यासाठीच आपल्या भूम शहरातील व भूम तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी त्या रॅलीसाठी निघालेला आहे। आपण पाहतोय की तालुक्यातील जे काही खेडेगाव असतील त्या खेडेगावातूनही बहुसंख्य लोक आलेले आहेत। आपण पाहतोय काय आज तुमच्या नेमक्या भावना काय आहेत। आज तुम्ही मनोज दादांना जवळून पाहणार आहात। धाराशिव जिल्ह्यात पूर्णपणे मराठा बांधव हा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घराघरातून सगळे लोक वयस्कर असतील, लहान मुलं असतील, महिला असतील भेट दिलेले आहेत। आणि आमची एकच मागणी मनोज दादांची आणि आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा जोपर्यंत पारित होत नाही तोवर आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही। वेळ पडले तर आम्ही सरकारला राहणार नाही। जय जय मराठा! तर सरसकट सगळे सोयऱ्याचा कायदा लागू करावा। तर या मागणीसाठी हे सकल मराठा समाज बांधव धाराशिव येथे निघालेले आहेत। त्या ठिकाणी मनोज जरांगे यांची भव्य अशी रॅली होणार आहे। त्या रॅलीसाठी ते त्या ठिकाणी जात आहेत। त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असतील ते संबोधित करणार आहेत। आणि बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ 243 ला फॉलो करा। धन्यवाद।